अलिबाग तालुक्यातील वरसोली बीच परिसरात अलिबाग पोलिसांनी कारवाई करत 3,18,100 रुपयांचा गांजा व हेरोईनचा साठा जप्त केला। या प्रकरणी बिहार राज्यातील एका 46 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध NDPS कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। 2 दिवसांपूर्वीच अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रकिनारी एका आरोपीकडून सुमारे 4 कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली होती। ते प्रकरण अद्याप ताजं असतानाच वरसोली बीच परिसरात अंमली पदार्थांचा साठा जप्त झाल्याने अलिबागच्या किनारपट्टीवर बेकायदेशीर कारवायांचे जाळे सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जुलै रोजी रात्री 9:20 वाजण्याच्या सुमारास वरसोली येथे ही कारवाई करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राम विनय प्रसाद राम स्वरूपदास यादव वय 46 असून तो बिहार राज्यातील सहरसा जिल्ह्याचा रहिवासी आहे। आरोपीच्या ताब्यातून 2.6 किलो गांजा किंमत 50,000 रुपये आणि 7.66 ग्रॅम हेरोईन किंमत 2,68,100 रुपये असा एकूण 3,18,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अंमली पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली बॅगही पोलिसांनी ताब्यात घेतली। प्राथमिक तपासात आरोपी अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने ते बाळगत असल्याचं निष्पन्न झाले। आरोपी विरुद्ध NDPS कायद्याच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करतायत। अंमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि त्यामागे आणखी कोणाचं रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास पोलीस करतायत। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।